नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे बचतीची क्षमता ओळखा, संपत्ती कशी वाढवावी या विषयावर चर्चा करणार आहोत। आजच्या धावपळीच्या जगात पैसा हे फक्त साधन नसून तो आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांचे समाधान बनला आहे। पण आपल्याकडे पैसा असूनही आपण त्याचा कसा वापर करतो त्यावर आपले भविष्य अवलंबून असते। कधी विचार केला आहे का तुम्ही की तुमची बचतीची क्षमता किती आहे? तुम्ही जेवढे उत्पन्न मिळवता त्यातून किती बचत करू शकता? खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि अनुत्पादक खर्च टाळणे हे संपत्ती वाढविण्याचे पहिले पाऊल आहे। त्याचबरोबर गरजांची योग्य वर्गवारी करून उत्पन्नाच्या बाजूला पुढे पळवून तुम्ही संपत्ती कमवू शकता। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पैसा कसा वापरायचा, त्यातील शक्ती कशी ओळखायची आणि पैशाचा विधायक कार्यासाठी कसा उपयोग करायचा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आर्थिक यशाच्या प्रवासाला। सुरुवातीला पाहूया महत्त्वाचे प्रश्न। आपण आपल्या बचतीची क्षमता कशी ओळखू शकतो? खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? अनुत्पादक खर्च टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत? गरजा आणि इच्छांमध्ये फरक कसा ओळखावा आणि त्याचे वर्गीकरण कसे करावे? आपले उत्पन्न खर्चाच्या बाजूपेक्षा कसे पुढे पळवता येईल आणि संपत्तीमधून उत्पन्न मिळवण्याचे योग्य मार्ग कोणते आहेत? पैसा कसा वापरावा आणि त्यातून अधिक फायदे कसे मिळवता येतील? पैशाकडून कोणती कामे करून घेता येतात आणि ती कशी साध्य करावी? पैशातील शक्तीचा विधायक कार्यासाठी उपयोग कसा करावा? पैशातील चमत्कारिक शक्ती नेमकी कशात असते आणि ती कशी कार्य करते? उत्पन्न आणि खर्चाचा योग्य हिशोब कसा ठेवला पाहिजे? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। आपल्या बचतीची क्षमता ओळखा। अनेक व्यक्तींचे उत्पन्न वाढत जाते, त्या प्रमाणात खर्च पण वाढतो नव्हे, कधी उत्पन्न खर्च घेऊन येते। हे प्रत्येकास ओळखता यावे। आपणास मिळणारे उत्पन्न हे कष्टातून, अशा कमाईतून मिळावे यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहतात। एखादा कर्मचारी असेल तर पगार, व्यावसायिक, कारखानदार किंवा व्यापारी असेल तर नफा मिळतो। शेतकरी वर्गास पिकाचे उत्पन्न मिळते, मजूर वर्गास मजुरी मिळते। एखादा भामटा असेल तर इतर टोप्या घालून कमाई करतो। अशा विविध वर्गास मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग अतिशय महत्त्वाचा ठरत असतो, कारण गरिबी किंवा श्रीमंतीचा महामार्ग येथून सुरू होतो। परंतु दोष मात्र आपण नशिबाला देतो। खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सर्कस। उत्पन्नाच्या प्रमाणात राहणीमान, स्टेटस, खर्च हा त्या प्रमाणात वाढत जातो। अशा खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सर्कस करावी लागते। कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या भावना न दुखावता खर्चाला कात्री लावता येते। येथेच खरे कौशल्याची गरज भासते। अनुत्पादक कार्यासाठी खर्च करण्याची टाळावे। असे करताना गरजांचे वर्गीकरण करावे लागते। अन्न, वस्त्र, निवारा यासाठी खर्चाचे व्यवस्थापन चांगले करता येईल, त्यात काटकसर सुद्धा करता येईल। आरोग्य, शिक्षणाकडे वळल्यानंतर करमणुकीच्या साधनात काहींचा जास्त खर्च होतो। अनुत्पादक कार्यासाठी खर्च करण्याचे टाळावे। जे उत्पन्न शिल्लक राहील अशी बचत करता येते, त्यात जाणीवपूर्वक वाढ सुद्धा करता येते। यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची। उत्पन्नाची बाजू खर्चाच्या बाजूपेक्षा पुढे पळवा। बचतीचा आपला पैसा गतिमान करा, कार्यक्षम करावा लागतो। उत्पन्न वाढीसोबत खर्चाला एंट्रीचा बोर्ड न लावता फक्त उत्पन्नास असा बोर्ड लावावा ज्यामुळे उत्पन्नाच्या बाजू खर्चाच्या बाजूपेक्षा पुढे पडतील। यासाठी खर्च व उत्पन्नाची परिभाषा, सूत्र समजून घ्यावे लागते। त्यातून बचतीची कक्षा, त्याच्या व्याप्तीमध्ये नक्कीच वाढ होईल। अशा बचतीचे रूपांतर गुंतवणुकीची उत्पादकता आहे। अशा उत्पादक गुंतवणुकीत वृद्धी व्हावी। सध्या सोन्यातील गुंतवणूक अनुत्पादक म्हणत असलो तरी त्याचे रूपांतर उत्पादक योजनेत करण्याचे प्रयत्न चालू आहेत। यासाठी गोल्ड बॉन्ड, ट्रेडेड म्युच्युअल फंड बाजारात येतोय। संपत्तीमधून उत्पन्न मिळवता येते, अशातून संपत्ती निर्माण होईल। संपत्तीमधून उत्पन्न मिळवता येते, अशा प्रकारे आपल्या उत्पन्नाचे चक्र वर्तुळाकार रूपात गतिमान होईल। आपल्याकडे असणारा पैसा जेवढा गतिमान फिरता कार्यक्षम राहील तेवढा आपल्या पैशा श्रमाचा सुगंध समाजात दरवळत जाईल। त्याची वलय प्रतिमा समाजात नवीन निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या पैशाला, खर्चाला व मिळणाऱ्या उत्पन्नात शिस्त लागेल। त्यातून निर्माण होणारी बचत गुंतवणुकीकडे वळेल, त्यातून उत्पन्न निर्माण होईल व परत तो बचतीकडे वळवला जाईल। अशा प्रकारे
प्रकारे गोलाकार चक्र निर्माण होईल. असे चक्र किती प्रमाणात गती ठेवायची हे ठरवून आपला आर्थिक विकास साधता येऊ शकतो. पैसा कसा वापरायचा? कमी पैशात जास्त कामे करण्यासाठी अनुत्पादक घटकावर होणारा जो काही खर्च आहे तो टाळता यायला पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे याबाबत एकमत होणे गरजेचे ठरते. यासाठी आपल्याजवळ असणारा पैसा किती आहे यापेक्षा आपल्या जवळ असणाऱ्या पैशाचा वापर कोणत्या पद्धतीने करतो याला जास्त प्राधान्य देणे गरजेचे ठरते. कारण पैसा कसा वापरायचा, कोणत्या पद्धतीने हाताळायचा हे पुस्तकी प्रशिक्षणापेक्षा व्यावहारिक प्रशिक्षणाद्वारे जास्त लवकर शिकता येईल. पैशाकडून कितपत काम करून घेते, तर जसे आपल्या जवळ असणाऱ्या पैशाकडून आपण काम कितपत करून घेतो, कोणत्या प्रकारची कामे करून घेता येतात यावरून जाणीवपूर्वक स्वतःमध्ये नक्कीच बदल घडवता येतो. पैशातील शक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करावा. जसे एखाद्या जाड व्यक्तीच्या शरीरात अनावश्यक चरबी वाढल्याने त्याच्या कार्यशक्तीतील गती कमी होते, त्याचे विपरीत परिणाम जाणवतात, चपळता कमी होते, पर्यायाने विविध रोगांना स्वतःहून निमंत्रण देतात. त्याचप्रमाणे आपल्याजवळ असणाऱ्या पैशातील शक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून घ्यावा लागतो. अनुत्पादक कार्यासाठी त्याचा वापर करण्याचे टाळले पाहिजे. पैशातील चमत्कारिक शक्ती ओळखा. पैशातील चमत्कारिक शक्ती ओळखण्यासाठी आपल्याकडे सकारात्मक विचार करण्याची पद्धत ही वाढवणे गरजेचे असते, ज्यामुळे पैशातील चमत्कारिक शक्तीची ओळख आपल्याला पटू शकेल. अशा पैशाचा वापर आणखी संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरता येतो. इतरांकडून कार्य करून घेता येऊ शकते. यासाठी व्यक्तीने काहीसे महत्वाकांक्षी ध्येयवादी असले पाहिजे. यामुळे आपणास जे पाहिजे ते नक्कीच मिळवता येते. त्यासाठी योग्य मार्गाच्या प्रयत्नांची गरज भासते. अशी सवय आपल्या अंगी बाळगणे गरजेचे आहे. उत्पन्न खर्चाचा हिशोब. आपण जमा खर्च ठेवल्यास, आपल्या उत्पन्न खर्चाचा हिशोब ठेवल्यास नेमकेपणा समजतो. वास्तविक व्यवहार कसे होतात यात पारदर्शकता असणे आपणास पाहिजे. तशी पद्धत तयार करून आपला खर्च उत्पन्नावर चांगले संस्कार करता येतात, त्यांना शिस्त लावता येते व भविष्यात त्याचे फायदे आपणास मिळू शकतात. तर मित्रांनो, पैसा हा साधन आहे, साध्य नव्हे. आपण पैशाकडून किती आणि काय काय कामं करून घेतो हे आपल्या विचारसरणीवर आणि त्याचा योग्य वापर करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. आज आपण बचतीची क्षमता ओळखणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि संपत्ती कशी वाढवावी यावर चर्चा केली. गरजांचे वर्गीकरण आणि अनावश्यक खर्च टाळून आपण आपल्या उत्पन्नाचा योग्य वापर करू शकतो. यातील मुख्य गोष्ट म्हणजे संपत्तीला फक्त साठवून ठेवण्याऐवजी त्यातून उत्पन्न कसे मिळवायचे याचे नियोजन करणे. पैशातील शक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपण आपल्या जीवनाचा दर्जा उंचावू शकतो. पैशात चमत्कार करण्याची क्षमता असते, पण ते फक्त त्याच्या योग्य वापरातून साध्य होऊ शकते. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे आपल्या बचतीची क्षमता ओळखण्याची आणि यशाच्या वाटेवर मार्गक्रमण करण्याची. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आर्थिक यश साध्य करा आणि आपल्या संपत्तीला वाढवा. या प्रवासात तुमच्या सोबत आम्ही आहोत. या माहितीचा उपयोग करून नक्कीच तुम्ही आर्थिक यशस्वी होऊ शकाल. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.